नमस्कार मित्रांनो, इट्स मी आदित्य चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ थोडा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये मी स्क्रीन रेकॉर्डिंग लॅपटॉपमध्ये कशा प्रकारे करायची हे मी सांगणार आहे। बरेच जण लॅपटॉपमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी दुसरे ॲप्लिकेशन यूज करतात किंवा इन्स्टॉल करतात, तर मी तसं न करता आपल्या लॅपटॉपमध्ये जे हिडन फीचर आहे ते मी दाखवणार आहे, ज्याच्याने आपण स्क्रीन रेकॉर्डिंग करू शकतो। तर त्या फीचरमधून आपल्याला डेस्कटॉपमधून स्क्रीन रेकॉर्डिंग करता येणार नाही। त्यासाठी आपल्याला दुसऱ्या साईडवर किंवा जिथे आपण ॲक्टिव्हिटी करणार आहोत किंवा एडिटिंग करणार आहोत तिथं ते ओपन करूनच आपल्याला स्क्रीन रेकॉर्डिंग करता येईल। डेस्कटॉपवरून स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाही। तर मी दुसरी साईड ओपन केलेली आहे, तर इथे मी स्टार्ट आणि जी हे दोन्ही एकसोबत प्रेस केल्यानंतर कॅप्चर हे ऑप्शन दिसते इथे, त्याच्यावर क्लिक केलं त्यानंतर रेकॉर्डिंगचे जे सिम्बॉल आहे स्टार्ट रेकॉर्डिंग त्याच्यावर क्लिक करतो। देन इथे कॅप्चर स्टेटस हे माझं दिसतंय की रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे। तर इथून पुढे जी ॲक्टिव्हिटी मी करेल ती माझ्या लॅपटॉपमध्ये त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग होईल। स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू आहे बघा। आता मी रेकॉर्डिंग थांबवतोय। तर ही झालेली रेकॉर्डिंग पाहण्यासाठी सी माय कॅप्चर्स इथे जाऊन तर आपण रेकॉर्ड केलेली स्क्रीन पाहू शकतो। आता मी व्हिडिओ प्ले केला, ही माझी रेकॉर्डिंग केलेली आत्ताची आहे। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।